श्री गणेशाय नमः. सार्थ श्री गरुड पुराण. हे गरुड पुराण आहे आणि त्याच्यामध्ये मूळ संस्कृत श्लोक व त्याचा मराठी अर्थ आहे. या पुराणामध्ये असं लिहिलेलं आहे की गरुड पुराण हे 18 पुराणातील एक आहे आणि त्यामध्ये ना म्हणजे हे जे गरुड पुराण असतं ते पुन्हा एखाद्याच्या मृत्यूच्या नंतर 10 दिवसात गरुड पुराणाचे विधीपूर्वक वाचन करावे अथवा ब्राह्मणाकडून करून घ्यावे, अन्यथा याचे वाचन करू नये. हा लौकिक अर्थाने रूढ झालेला समज आहे असं लिहिलेलं आहे. त्याचा उल्लेख शास्त्रांमध्ये मिळत नाही की फक्त निधनानंतरच हे वाचायचं, शास्त्रांमध्ये असा उल्लेख नाही आहे. त्यामुळेच जर अभ्यास किंवा माहिती मिळावी म्हणून जर कोणाला हा ग्रंथ अवलोकन करायचा अशी इच्छा झाली तर केवळ प्राकृत अर्थावरून तसे करायला हरकत नसावी असं माझं मत आहे, असं त्यांनी लिहिलेलं आहे. म्हणजे तुम्ही जिवंत असतानासुद्धा हे नक्की वाचू शकता. कारण त्याचा अर्थ त्याच्यामुळे काय असतं की मृत्यूनंतर दुर्गती प्राप्त होऊ नये याकरता जिवंत आहेत तोवर कोणती तरतूद करता येईल त्याची आपल्याला कल्पना येते गरुड पुराण वाचल्यावर. असं बिलकुल कुठेच नाही आहे की फक्त मेल्यावरतीच हे वाचायचं असतं, असं नाही आहे. उलट जिवंत असतानाच ते वाचलं पाहिजे, कारण पुढे आपल्याला त्याची फळं भोगू नयेत म्हणून त्यांनी पण लिहिलेलं आहे. कारण एकदा हा देह सुटला की आगतिक होऊन कृतकर्मांची फळे भोगत बसणे एवढेच हातात उरते. त्यामुळे सद्गती मिळण्यासाठी जिवंतपणीच काय करता येईल ते समजण्यासाठी हे गरुड पुराण फार मोलाचे आहे असं त्यांनी इथे लिहिलेलं आहे. त्यामुळे तुम्ही वाचू शकता हे गरुड पुराण. ठीक आहे. रामकृष्ण हरी. तर इथे बघा, इथे एकूण 17 अध्याय आहेत. त्याच्यापैकी पहिला अध्याय जो आहे तो आहे पापी लोकांना मिळणाऱ्या यातना. तर मी हे वाचून दाखवते तुम्हाला, तुम्ही ऐकत जा. खूप त्याच्यामधनं तुम्हाला चांगली माहिती मिळेल. मधुसूदन कृष्ण हा जणू एक महावृक्ष आहे. दृढ धर्म हे त्याचे मूळ वेद असून वेद त्याचे खोड आहे. पुराणे त्यांच्या फांद्या, यज्ञ ही फुले व मोक्ष हे फळ आहे. तो सर्वदा विजय देतो. अनिमिष अशा विष्णू क्षेत्रातील नैमिषारण्यामध्ये शौनकासहित ऋषींनी 1000 वर्षे चालणारा यज्ञ आरंभिला. तो स्वर्गप्राप्तीसाठी होता. नित्यकर्मे व अग्निहोत्र आटोपल्यावर त्यांनी सुताला आसनावर बसवून सत्कार करून विचारले. ऋषी म्हणाले, अहो सूतदेव, तुम्ही आम्हाला परमसुखदायक असा देवमार्ग संपूर्ण कथन केला. आता आम्हाला भयंकर असा यमलोकाचा मार्ग कसा आहे ते ऐकायची इच्छा आहे. संसारातील दुःखे आणि त्यांच्या नाशाचे उपाय तसेच भूलोकातील व परलोकातील दुःखांचे यथातथ्य वर्णन फक्त तुम्हीच करू शकता. सूतांनी उत्तर दिले की अहो ऐका, मी त्या अति अवघड अशा यममार्गाचे वर्णन करतो. तो पुण्यवान लोकांना सुखावह असून पाप्यांना मात्र दुःखदायक असा आहे. हाच प्रश्न गरुडाने विष्णू भगवंताला विचारला असता जे विष्णूंनी सांगितले तेच मी तुम्हाला शंका निरसन व्हावे म्हणून जसेच्या तसे सांगतो. एकदा वैकुंठात श्रीहरी प्रसन्न स्थितीत शांतपणे बसलेले असता गरुडाने नम्रपणे विचारले, देवा, तुम्ही मला भक्तीच्या अनेक वाटा सांगितल्या, त्याचप्रमाणे देवभक्तांना मिळणारी उत्तम गतीसुद्धा वर्णन करून सांगितली. तर आता मी असे ऐकले आहे की तुमची भक्ती न करणारे प्राणी यमलोकात जातात आणि तो मार्ग फारच भयावह असतो. तर त्याचे वर्णन ऐकायची माझी इच्छा आहे. भगवंताचे नाव तर फार सोपे आहे व जीभ किंवा बोलणे आपल्या ताब्यात असते, असे असूनही लोक नरकात जातात, म्हणून त्या नराधमांचा धिक्कार असो. एवढ्यासाठी हे देवा, अशा पाप्यांची जी दुर्गती होते आणि यममार्गावरून जातेवेळी जी दुःखे भोगतात ते सर्व काही मला सांगा. त्यावर भगवंत सांगू लागले, अरे पक्षीराजा, ऐक, तो यममार्ग ऐकतानाही वाटते, पण त्या वाटेवरूनच पापी लोकांना नरकात जावे लागते. तो कसा आहे ते सांगतो. गरुडा, जे निर्दय, अधर्मी, दुष्टांचे सांगाती असून सच्छास्त्रे व सज्जनांची संगत न आवडणारे असे मीपणाचा गर्व बाळगणारे, ताठर स्वभावाचे, पैसा, धन, प्रतिष्ठा यांनी माजलेले, तसेच आसुरी भावना बाळगणारे, दैवी गुणांची संपत्ती नसलेले, मोहाच्या जाळ्यात गुरफटून कामभोगात अखंड रमणारे, तसेच अनेक विषयात आसक्ती असणारे लोक अपवित्र अशा नरकात जाऊन पडतात. जे ज्ञानी लोक असतात ते श्रेष्ठ गतीला जातात, पण
पापकर्मांची आवड असलेल्या लोकांना दुःखाने यमयातना भोगण्यास जावे लागते. आता पापी लोक जिवंतपणेच दुःख कसे भोगतात ते ऐक. त्याचप्रमाणे मेल्यानंतर ज्या यातनांना सामोरे जावे लागते तेही ऐक. सत्कृत्य असो अगर दुष्कृत्य असो, पूर्वकर्मानुसार त्याचे फळ भोगावेच लागते. नंतर कर्मानुसार एखादा रोग उत्पन्न होतो. मग त्या रोगाने व चिंतेने व्यापलेले असूनही लोकांना जिवंत राहण्याची आशा मात्र दृढ असते. तरीसुद्धा बलिष्ठ काळ मात्र सापासारखा हळूहळू सरपटत गुपचूप जवळ येतो. अंतकाळच्या वेळी पूर्वी आपण ज्यांना पोचलेले असते तेच आपणास पोचतात. वृद्धपणामुळे विरूप होऊन मृत्यूला सामोरं जाण्यासाठी अगतिक होऊन प्राणी पडून राहतो. घरातले लोक तुच्छतापूर्वक जे देतात ते कुत्र्याप्रमाणे गिळून राहतो. रोगामुळे व भूक मंदावल्यामुळे त्याचे खाणेपिणे फार कमी होते व हालचालसुद्धा थंडावते. त्याचा प्राण वेगाने बाहेर पडू पाहतो. त्यामुळे त्याच्या डोळ्यांची बुबुळे वर जातात. कफ दाटल्यामुळे अंगातील नाड्या भरतात. खोकला व श्वास यांच्या योगाने त्याच्या घशात घरघर चालू होते. कुटुंबियामध्ये तो झोपला असतानाही काळाने पाश आवळल्यामुळे त्यांच्या प्रश्नांना तो उत्तर देऊ शकत नाही. असा नित्य कुटुंबाच्या पोषणात आसक्त असलेला व इंद्रियांचा दास असणारा तो तीव्र वेदनांमुळे जाणीव हरपून सर्वांमधून निघून मरून जातो. तेव्हा अखेरच्या क्षणी त्याला अकस्मात दैवी दृष्टी मिळते व तो भूलोक व परलोक एकाच वेळी पाहतो. तेव्हा चकित होऊन तो काही बोलू इच्छित नसतो. सर्व इंद्रिय निकामी होऊन शक्ती निघून जाते व नजीक असलेल्या यमदूतांकडून त्याचे प्राण खेचून घेतले जातात. त्यावेळी त्याला ज्या वेदना होतात त्या 100 विंचू जर एकाच वेळी चावले असतील तशा असतात. त्यावेळी एक क्षणसुद्धा त्याला महायुगासारखा भासतो. तो फेस तोंडाने ओढताना लाळ गळते. पापी लोकांचे प्राण मात्र बहुतांशी लिंग, योनी अथवा मलद्वारातून जातात. त्यावेळी हजर असलेले 2 यमदूत भव्य शरीराचे, नग्न, दात ओठ चावत असलेले व हाती फास आणि दंडुका घेतलेले असतात. त्यांचे डोक्याचे केस राठ असून काळा कुळकुळीत असा वर्ण असतो. बोटांची नखे तीक्ष्ण असून ते क्रूर दिसतात. तेव्हा घाबरून त्या मरणाऱ्या जीवाचे मलमूत्र विसर्जन होते. तो अंगठ्या एवढा जीव शरीरातून निघताना आपले घर पाहत मोठमोठ्याने हाहाकार करतो. तरीही यमदूत त्याला ओढून काढतात. त्याला यातना भोगण्यापुरता एक देह चढवून मग गळ्यात फास टाकून जसे राजदूत गुन्हेगाराला नेतात तसा तो नेला जातो. नेताना ते दूत त्याला नरकाची भीती दाखवतात, धमक्या देतात. ते बोलतात, अरे दुष्टा, चल, पाय उचल लवकर, तुला यमासमोर जायचे आहे. नंतर तुला कुंभीपाक वगैरे सर्व नरकात आम्ही नेऊन जाऊ. ते त्याचे शब्द ऐकून नातेवाईक लोकांचे रडणे आठवून तो जीव जोरजोराने रडत भेकत असतो आणि यमदूत त्याला झोडीत राहतात. त्यांच्या धमक्यांनी त्याचे हृदय फाटते, कापरे भरते. तशात कुत्रे लचके घेतात. तेव्हा तो आपली आयुष्यातील पापे आठवत चालत राहतो. वरून सूर्य आग ओकीत असतो, वणवा पेटत असतो, गरम वाफांनी भाजून निघतो. सावली, पाणी अगर विसावा नसतो. अशा परिस्थितीत यमदूतांच्या चाबकाचे फटके खात ओसाड वाळवंटातून तो नाईलाजास्तव चालत राहतो. जागोजागी थकून व बेशुद्ध होऊन तो कोसळतो व पण पुन्हा धडपडून उठून चालू लागतो. अशा प्रकारे त्या पाप्याला यमराज्यात नेले जाते. तेवढा प्रवास 2 ते 3 मुहूर्तांमध्ये पार पडतो. तिथे त्या जीवाला नरकयातनांचे भयानक दर्शन घडवले जाते. ते सर्व पाहिल्यावर क्षणार्धात त्याला पुन्हा मृत्यूलोकात आकाशमार्गाने आणतात. त्याला पुन्हा पूर्वीच्या वासनामय देहात शिरावेसे वाटत असते, पण दूतांनी बांधून ठेवल्यामुळे तो भुकेने व तहानेने व्याकुळ होऊन रडत राहतो. तेव्हा तो उत्तरक्रिया करणाऱ्याने दिलेले आतुरदान, जलांजली, पिंड वगैरे खातो. तथापि तो पापी असल्याकारणाने अतृप्तच राहतो. श्राद्ध, दान, जलांजली, पिंडदान वगैरेंमुळे पाप्यांची तृप्ती होत नसते व ते भुकेलेलेच राहतात. मग जर पुत्रादिकांनी अंत्यविधी केलेच नसतील तर ते पापी प्रेतात्मे होतात व युगांतापर्यंत ओसाड निर्जन रानावनात अत्यंत दुःखी होऊन भटकत राहतात. कर्माची फळे ही भोगल्याविना कल्पांतापर्यंत नाश होत नसतात. ती भोगल्याशिवाय जीवाला मनुष्याचा जन्मही मिळत नसतो. म्हणून हे गरुडा, पुत्राने 10 दिवसापर्यंत मृतासाठी अवश्य पिंडदान केले पाहिजे.
त्या पिंडाचे 4 हिस्से होतात. त्यापैकी 2 हिस्से देहातील पंचभूतांसाठी, तिसरा हिस्सा यमदूतांकरता व चौथा त्या जीवासाठी असतो. अशी वाटणी 9 दिवसपर्यंत चालते. 10व्या दिवशी त्याचा पिंडात्मक देह होतो. 10व्या दिवसाच्या पिंडाने त्याला शक्ती मिळते. पार्थिव मानवी देह जळून गेल्यानंतर हा हातभर उंचीचा पिंडदेह मिळतो. तेव्हा त्या देहाने तो सत्कृत्यांची अगर दुष्कृत्यांची फळे भोगतो. पहिल्या दिवसाच्या पिंडाने मस्तक, दुसऱ्या दिवशीच्या पिंडाने गळा व मान, खांदे आणि तिसऱ्या दिवशीच्या पिंडाने हृदय बनते. चौथ्याने पाठ, 5व्याने बेंबी, 6व्याने कंबर आणि 7व्याने जननेंद्रिये व मांड्या बनतात. 8व्या पिंडाने गुडघे तर 9व्या दिवसाच्या पिंडाने पाय बनतात. 10व्या पिंडाने त्या देहात भुकेची व तहानीची जाणीव उत्पन्न होते. मग या पिंडमय देहात शिरून तो क्षुधातुर जीव 11व्या व 12व्या अशा 2 दिवसांचे श्राद्धान्न खातो. नंतर 13व्या दिवशी यमदूतांनी पकडलेला तो प्रेतात्मा बांधलेला माकडाप्रमाणे एकटाच त्या यममार्गाने चालू लागतो. हे पक्षीराज, वैतरणी नदीचे पात्र वगळतो तो मार्ग 86,000 योजनांएवढ्या लांबीचा आहे. तो जीव दररोज अहोरात्र मिळून 247 योजने अंतर चालतो. त्या मार्गावर एकूण 16 नगरे आहेत. ती पार करून मग तो पापी यमधर्माच्या नगरात जाऊन पोचतो. पहिले नगर सौम्य नामाचे आहे. पुढे 2 सौरीपूर, 3 नगेंद्र भवन, 4 गंधर्वपूर, 5 शैलागमपूर, 6 क्रौंच, 7 क्रूरपूर, 8 विचित्र भवन, 9 दुःख देणारे बभापदपूर, 10 नानाक्रंदपूर, 11 सुतप्त भवन, 12 रौद्रपूर, 13 पयोवर्षण, 14 शिलाढ्यपूर, 15 बहुभीतीपूर, 16 धर्मभवन अशी ती असून पुढे यमपुरी आहे. तो पापी जीव यमदूतांच्या पाशात बद्ध होऊन मार्गात रडत ओरडत आपले घर गमावून यमाच्या नगरामध्ये अखेरीस दाखल होतो. अध्याय 1 समाप्त. राम कृष्ण हरी.